केजो आणि स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या या ब्लॉगमध्ये। आज आम्ही निघालो आहोत अंबरनाथमधलं प्राचीन शिव मंदिर पाहण्यासाठी आणि त्याच्यानंतर एक काही दिवसापूर्वी मी इंस्टाग्रामवरती एक रील पाहिली होती। कल्याणमध्ये एक दत्त मंदिर आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी जो रस्ता आहे तिथे छोटासा ट्रेक करावा लागतो। सो मी विचार केला जर आपण अंबरनाथपर्यंत जातोच आहोत तर तिथून थोडंसं पुढे जाऊ आणि कल्याणमधलं दत्त मंदिर सुद्धा पाहू। सो आज आम्ही ही दोन ठिकाणं एक्सप्लोर करणार आहोत आणि ऑफकोर्स बाईकने चाललोय तर रस्ता कसा आहे, पर्यंत कसं जायचंय, जर तुम्ही पायीवर जाणार असाल तर त्याची संपूर्ण माहिती केजू तुम्हाला देईलच। सो ब्लॉग संपूर्ण पहा जेणेकरून आमच्यासोबत तुम्ही छानपैकी ट्रॅव्हल सुद्धा कराल आणि आमच्यासोबत तुम्ही तिथे पोहोचून दर्शन सुद्धा घ्याल। आणि तुम्ही कधी प्लॅन करताय तिथे जाण्याचा तर तुमचा रस्ता थोडासा इझी होईल। ठीक आहे, सो आपण निघूया आणि हायवेवरती भेटूया। सुप्रभात मंडळी, आणि आज आहे शनिवार आणि आपण निघालो आहोत अमरनाथ मधलं शिव मंदिर पाहण्यासाठी आणि त्याचसोबत कोणीही न पाहिलेलं निसर्गाच्या सानिध्यात असलेलं दत्त मंदिर पाहण्यासाठी। जर तुम्ही या आधीचा ब्लॉग पाहिला असेल तर तो हाच रस्ता आहे ज्याहून आपण कोंडेश्वरला गेलो होतो, जे बदलापूरमध्ये येते। बऱ्यापैकी रस्ता सारखाच आहे। गुगल मॅपवर जर तुम्ही अमरनाथ शिव मंदिर सर्च केलं तर एकदम अचूक लोकेशनला येऊन पोहोचू शकता। जर तुम्ही ट्रेनने येणार असाल तर जवळचं स्टेशन हे अंबरनाथ आहे आणि तिथून रिक्षाने पुढच्या 5 ते 10 मिनिटात तुम्ही मंदिराजवळ पोहोचू शकता। आणि हा आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचा आहे। रस्ता थोडासा खडकाळ आहे। आधी अमरनाथ, बदलापूर, कल्याण किती लांब लांब वाटायचं ना, पण आता कनेक्टिव्हिटी खूप चांगली झाली आहे। आपण मुंबईच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाला लिटरली 1 ते 2 तासात पोहोचू शकतो। इथे बरेच मोठे मोठे टॉवर आहेत रे, पण तरीही रस्ते सुधारण्याची थोडीशी गरज आहे। जर मला नवी मुंबईहून इथे यायला साधारण 1.5 तास वगैरे लागतोय, तर जर रस्ते बरे झाले तर खूप कमी वेळ लागेल। आज पाऊस बिलकुल नाहीये, एकदम कडक असं ऊन पडलंय। बेलापूरहून 1.5 तासाचा प्रवास करून आम्ही अंबरनाथमध्ये असणाऱ्या शिव मंदिराजवळ येऊन पोहोचलो आणि मंदिराच्या सुरुवातीलाच अगदी तुम्हाला बेल, फुलं, फळं आणि नारळ याची दुकानं देखील पाहायला मिळतात। मंदिरात प्रवेश केल्या केल्या आम्ही पाहिलं की इथे खिचडीचा प्रसाद सुद्धा सगळ्यांना दिला जातो आणि इथले भाविक त्याचं सेवन देखील करतात। सो तुम्ही पण या गोष्टीचा लाभ घेऊ शकता। हे आहे अंबरनाथमधील प्राचीन शिव मंदिर। हे मंदिर पांडवकालीन असून याला आम्रनाथ मंदिर असं देखील म्हटलं जातं। आता या आम्रनाथ शब्दाचा अपभ्रंश होऊन अंबरनाथ असा झाला आहे। सभा मंडप सर्व बाजूंनी बंद आहे। या मंदिरावर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत। या मंदिराचा परिसर अतिशय मनमोहक देखील आहे। उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार राजाच्या घराण्यातनं राजा चित्तराज त्याच्या काळात या मंदिर बांधकामाची सुरुवात झाली आणि राजा मंबवानी यांनी हे मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं। सुमारे 1001 वर्ष जुनं हे प्राचीन शिव मंदिर अतिशय पाहण्यासारखं। तुम्हाला इथे अंबा मातेचं मंदिर, मारुतीरायाचं मंदिर आणि अन्नपूर्णा मातेचं मंदिर पाहायला मिळेल। अतिशय हवा सुटलेली आहे, त्याच्यामुळे आवाजामध्ये थोडासा डिस्टर्बन्स असू शकतो। इथे समोर भटजी काका आहे आणि मी तुम्हाला झूम करून दाखवते। इथे एक शिवपिंड बांधली गेलेली आहे आणि ते पलीकडच्या साईडला कसे गेलात मला नाही माहिती आहे आणि असा काहीसा रस्ता आहे। हा जो समोरचा ब्रिज दिसतोय तुम्हाला, या ब्रिज वरून आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला होता आणि ही मध्ये नदी आहे। ओ हो हो, विनू पोहतोय पण तो पाण्यामध्ये। वाव, तो पोहतोय की तो पडलाय पाण्यामध्ये? नाही नाही, त्याला जमतो जायचं वाटतं। कुठे जाईल? इथे मध्ये फ्लो खूप जास्त आहे, त्याला पलीकडच्या साईडला यायचंय वाटतं। श्योरली तो या मंदिराजवळच्या ओढ्याला वालधुनी नदीचा ओढा म्हणून संबोधलं जातं।
महादेवाच्या मंदिरात जाऊन आल्यानंतर आम्ही साई सागर म्हणून एक प्युअर व्हेज हॉटेल पाहिलं आणि तिथे आलो. वॉशरूम ब्रेक घ्यायचं ठरवलं आणि काहीतरी थोडंसं खाऊ असा विचार केला, कारण याच्या पुढचा 45 मिनिट्सचा प्रवास जरी असला तरी एक इंस्टाग्रामच्या रीलप्रमाणे थोडंसं ते आडमार्गाला मंदिर आहे आणि तिथे काय सुविधा असेल आम्हाला नाही माहिती. अच्छा, सुविधा म्हणून नाही पण की तिथे आपल्याला खायला वगैरे काय मिळेल किंवा वॉशरूम किंवा पाणी. एक्झॅक्टली. पाऊस पण नाही. हां, आजच पाऊस नाही. एक्झॅक्टली. बऱ्यापैकी ऊन पण पडलंय. सो वी थॉट की आपल्याला हॉटेल व्यवस्थितपणे दिसतंय तर इथेच थोडंसं काहीतरी खाऊया, वॉशरूम ब्रेक घेऊया आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. एक्झॅक्टली. सो एक 10 ते 15 मिनिटं आम्ही जास्तीत जास्त खाण्यासाठी स्पेंड करू आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रवासासाठी निघू. सो ठीक आहे, आमचा एक अंदाज आहे की आम्ही 1:45च्या आसपास जरी निघालो इथून, आता 1:30 वाजला आहे, 1:45ला जरी निघालो तरी आम्ही 2:30 वाजेपर्यंत आय थिंक सो तिथे पोहोचू आणि तिथे एक अर्धा तासाचा वगैरे टाईम स्पेंड करू आणि मग परत अर्धा 1 तासाचा टाईम स्पेंड करू आणि त्याच्यानंतर मग पुढच्या प्रवासाला परत सुरुवात करू. हां, कारण तिकडचे रस्ते तसे आपटायला होतं, सारखं आपटायला होतं आणि ते मला ते पण आठवलेलं. वेवी असं काहीतरी आहे. शेकी आणि वेवी शेवटी आहे तसं. कारण रस्ते असे आहेत ना की सगळं वेवी शेकी आणि पत्ते असं ते आठवतं. ते गाणं म्हणून रिलेव्हन्स. शिव मंदिर पाहिल्यानंतर आजच आपल्याला हिडन टेम्पल बघण्यासाठी निघायचं आहे. कल्याण मार्गे आपल्याला प्रस्थान करायचं आहे. वा, काय भारी मराठी शब्द बोलतोय. गुगल मॅपवर लोकेशन सर्च करताना दत्त मंदिर अटली कल्याण असं सर्च करा, म्हणजे एकदम अचूक लोकेशन तुम्हाला मिळेल. जर इथे येण्यासाठी तुम्ही ट्रेनचा वापर करणार असाल तर जवळचं स्टेशन हे आंबिवली आहे. इथे उतरून रिक्षाने साधारण 10 ते 15 मिनिटं लागतात. ओ भाई साहब, तोडफोड चालू आहे इथे. आय गेस आपण पोहोचलो आहोत उल्हासनगर मार्केट एरियामध्ये. आम्हाला अंबरनाथहून आपल्या लोकेशनवर पोहोचण्यासाठी साधारण अर्धा तासाचा वेळ लागणार आहे. इथनं शॉर्टकट घेत आपण पुढे जातोय, त्यामुळे स्पीड थोडासा कमी झाला. हायवेवर येण्यापूर्वी आपल्याला दिसतंय सुंदर असं एक मंदिर. फायनली आपण गल्लीतनं बाहेर पडतोय आणि जर या गल्लीत आपल्याला ट्रॅफिक लागलं असतं ना, खतरनाक वेळ लागला. या ब्रिजची चक्क चाळण झाली आहे आणि या चाळणीतले खड्डे चुकवत आपण ईस्ट वेस्ट ब्रिज क्रॉस करतोय. आणि या रिक्षावाल्याला सलाम, काय भारी लिहिलं आहे याने. तो सुनो भाई और बहन, हमें तो ओला उबेर ने लूटा, रैपिडो में कहा दम था. हमें तो ओला उबेर ने लूटा, रैपिडो में कहा दम था. जहाँ पे भी भेजा वहाँ भाड़ा कम था. वाह वाह. हे आहे अनुपम नगर, कल्याण वेस्टमधला हा एरिया आहे आणि फार मस्त वाटतंय, शांतता पण आहे. कोंडेश्वरला जाताना सुद्धा आपण अशाच गावागावातनं गेलो होतो आणि इथे पण मस्त अशी बैठी घरं आहेत. आय मस्ट से, गुगल मॅपला तुम्ही इथे नक्की फॉलो करा आणि जर रस्ता समजत नसेल तर कोणाला तरी विचारा. कळलं का याला हिडन प्लेस असं का म्हणतात ते? कितीतरी गल्ल्या, खूप सारे खड्डे क्रॉस करून, चुकवून, खूप लांबचा प्रवास करून आपण इथे पोहोचणार आहोत. पण खरी एक्साइटमेंट आहे ना, पुढे दिसेल तुम्हाला लोकेशनला पोहोचल्यावर की इथे यायचा अट्टहास का होता. खूप मोठं असं कॉम्प्लेक्स आहे आणि बंद पडलेलं आहे. विचार करून पैसे गुंतवत जा मित्रांनो. तर इथे चौकात पोहोचल्यावर हा जो समोरचा ब्रिज दिसतोय तो आपल्याला क्रॉस करायचा आहे. फायनली हा बोर्ड दिसलाय आपल्याला. इथेच आपण बाईक पार्क करूया आणि पुढे आय गेस आपल्याला चालत जावं लागणार आहे. बाईक आम्ही इथे हायवेवरती पार्क केली आहे आणि एक सेकंड, इथे तुम्हाला बोर्ड दिसेल दत्त मंदिराकडे जाण्याचा.
आणि हा छोटासा असा रस्ता आहे. या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे दत्त मंदिराकडे. कल्याणमधल्या अटळी गावात असलेल्या या दत्तगुरूंच्या मठाला आज आम्ही भेट देणार आहोत. इथला रस्ता खूपच सुंदर आहे. एक छोटासा नेचर वॉक केल्याचा फील येतो. होऊ शकता रूट कसा आहे. इथपर्यंत लोकांनी बाईक आणलं आणि इथे बाईक सोडाव्या लागतात कारण चिखल खूप आहे. कौस्तुभची अम्ब्रेला आणि रेन कव्हर मॅच झाले. हो मस्त आहे मस्त आहे. खूप सुंदर आहे इथे. हा अतिशय प्रशस्त असा परिसर आहे इथला. खूप जुनं असं वटवृक्ष आहे इथे. तुम्ही त्याचा बुंधा पाहू शकता. खूप मोठा आहे आणि कितीतरी जुनं असणार आहे हे नक्कीच. पारंब्य अक्षरशः वरपासून खालपर्यंत अशा लोंबकळतात. आणि लगेच आलेले ते दोघं. तुम्हाला कपडे पण खराब करतो. राजगिराचे लाडू होते माझ्याकडे आणि मला वाटलं यांच्यासाठी काय नाही आणलंय. आणि बघा तो खाल्ला त्याने तोच खातो. हा कुठे उभा डोक्यावर पडला तर राजगिराचा लाडू. हेच आहे बाळा माझ्याकडे आणि हेच तुला खायला देणार आहे. आता अंकी खाणार तू त्याचे लाडू खा. हे घे हे खाऊ का. हे खा ना. या मंदिराजवळ स्वामींची मूर्ती, नवनाथांची प्रतिमा आणि शिवशंकराची पिंड देखील पाहायला मिळेल. कल्याणमधलं अटळी गावातलं हे मंदिर वन डे ट्रिपसाठी अगदी बेस्ट प्लेस आहे. येऊन बसले बसलेली अरे हिला उठा. मला भीती वाटते. उठ ना, उठ डायरेक्ट. अरे नाही उठ डायरेक्ट. अरे ही माझ्या मांडीवर बसली आणि ही मला आवडते. आजच्या संपूर्ण दिवसभरात मी 2 मंदिरे पाहिली. अंबरनाथचं शिव मंदिर तर बऱ्याच जणांना माहिती होतं, पण माझ्या अंदाजानुसार हे मंदिर खूप कमी जणांना माहिती असणार आहे. आणि इथला नजारा तुम्ही पाहिला, खूप सुंदर आहे. दत्तांचं मंदिर सुद्धा खूप सुंदर आहे आणि परिसर एक नंबर परिसर आहे इथला. खूप मस्त आहे. हिवाळ्यापर्यंत इथलं दृश्य तुम्हाला असंच पाहायला मिळणार आहे. ॲज पर माय नॉलेज मला तरी असं वाटतं. तर तुम्ही पावसाळा हिवाळा कधीही इथे येण्यासाठी प्लॅन करता तर अवश्य या मंदिराला, अवश्य भेट द्या. मुंबईतून जे येतील इथपर्यंत त्यांना 1-2 तासाचा वेळ तर नक्कीच लागू शकतो इथे येण्यासाठी. जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि या ब्लॉग थ्रू थोडीफार जरी इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आत्तापर्यंत हायवे लव्हर्सला सबस्क्राईब नसेल केला तर लवकरात लवकर सबस्क्राईब सुद्धा करा. आमचे नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा. सो दिस इज अत्रिंगी अंकिता विथ केजो साइनिंग ऑफ फ्रॉम हायवे लव्हर्स. ओके बाय.